नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे BMC गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत टाईम बॉन्ड विषयी सविस्तर माहिती. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण बघूया, कर्मचाऱ्याला कालबद्ध पदोन्नती देण्याकरिता कोणत्या-कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. 1 नंबर आहे कर्मचाऱ्याचा मूळ अर्ज, त्याच्यानंतर प्रपत्र ब 2 प्रतीत, त्याच्यानंतर सॅप प्रणालीतील NOCचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर पडताळणी केलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत आपल्याला लागणार आहे. जर पडताळणी अगोदर झालेली असेल तर आपल्याला झेरॉक्स प्रत, सत्यप्रत करून लावायची आहे. त्याच्यानंतर लगतच्या 5 वर्षातील आपल्याला गोपनीय अहवाल लागणार आहे आणि कर्मचाऱ्याचे तपशील दर्शवणारे विवरणपत्र आपल्याला लागणार आहे. तर कर्मचाऱ्याचा मूळ अर्ज, त्याची आपल्याला डॉक्युमेंट फाईल डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. तिथून आपण ती डाउनलोड करून वापरू शकतात. तसेच प्रपत्र ब हे आपल्याला देण्यात येईल. आता कर्मचाऱ्याच्या ॲप्लिकेशनमध्ये कर्मचाऱ्याची इथे डिटेल येणार आहे, नाव येणार आहे, पदनाम येणार आहे, कर्मचारी संकेतांक, वेतनपत्रक क्रमांक, खाते आणि विभाग, दिनांक आपल्याला टाकायचा आहे, कोणत्या दिनांकाला अर्ज करतोय. त्याच्यानंतर प्रतीमध्ये प्रशासकीय अधिकारी आपला कोणता विभाग असेल तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे उपरोक्त विषयान्वये मी श्रीमती पूर्ण नाव, त्याच्यानंतर डॅश डॅश विभागात कोणत्या पदावर ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर महापालिकेमधली प्रथम नियुक्तीची दिनांक आपल्याला टाकायची आहे आणि जर आपल्याला कालबद्ध पदोन्नती अगोदर मिळाली असेल तर ते त्यामध्ये नमूद करायचं की मला पहिली कालबद्ध मिळाली आहे किंवा दुसरी मिळाली आहे. त्याच्यानंतर तरी मला पहिली, दुसरी किंवा तिसरी जी आपल्याला मिळणार आहे ती कालबद्ध पदोन्नती आपल्याला इथे ठेवायची आहे. त्याच्यानंतर बाकीचे कट करायचे आहेत. त्याच्यानंतर कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी ही विनंती. त्याच्यानंतर आपली विश्वासू आणि खाली नाव आणि पदनाम येणार आहे. तर अशा प्रकारे कर्मचाऱ्याचा अर्ज असणार आहे. आता हा अर्ज आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये याची डाउनलोड लिंक देण्यात येईल, म्हणजेच वर्ड फाईल देण्यात येईल आणि एक PDF फाईल पण देण्यात येईल. तिथून आपण ते डाउनलोड करून वापरू शकता. आता प्रपत्र ब आपल्याला 2 प्रतीमध्ये भरून द्यायचं आहे. तर कार्बन कॉपी आपल्याला इथे वापरता येणार नाही, तर दोन्ही प्रतीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी भरायचं आहे की सध्याचं पूर्ण नाव आणि पूर्वीचं नाव. आता हे महिलांकरिता पूर्वीचं नाव येऊ शकतं, म्हणजेच लग्नाच्या आधीचं नाव, म्हणजे जॉईनिंग होताना वेगळं नावाने असेल, नंतर नाव चेंज केलं असेल तर पूर्वीचे नाव इथे टाकायचं आहे आणि सध्याचं ते वरती टाकायचं आहे. त्याच्यानंतर पदनाम काय आहे ते लिहायचं आहे, आपलं खाते लिहायचं आहे, कर्मचारी संकेतांक लिहायचं आहे. आता विद्यमान पदस्थापन स्थळ म्हणजे सध्या आपण कोणत्या ठिकाणी कार्यरत आहात ते आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर कोणता विभाग आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर मागील 3 वर्षाच्या कालावधीतील आपण कोणत्या ठिकाणी कार्यरत होतात ते ठिकाण लिहायचं आहे आणि आपलं विभागाचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर कायम किंवा हंगामी आपल्याला ते लिहायचं आहे. त्यानंतर वेतन आणि वेतन श्रेणी लिहायचं आहे. तर आता सध्या जे आपलं वेतन असेल म्हणजे पे असेल तो पे लिहायचा आहे आणि वेतन श्रेणी आपली कोणती येते ती आपली 7 पे प्रमाणे M9, M10 किंवा M11 येते ती आपल्याला इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका सेवेत नियुक्त झाल्याचा दिनांक आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर जन्मदिनांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे प्राप्त झालेल्या एखाद्या आरोपपत्रासंबंधीचे खातेनिहाय चौकशी प्रकरण प्रलंबित असेल तर त्याबाबतचा आपल्याला तपशील टाकायचा आहे. तर आता इथे जर नसेल प्रलंबित तर इथे आपल्याला लिहायचं आहे की कोणतेही चौकशी प्रकरण प्रलंबित नाही. त्याच्यानंतर फक्त नाही लिहायचं नाही, आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं आहे की कोणतेही चौकशी प्रकरण प्रलंबित नाही. त्याच्यानंतर एखादे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास त्याबाबतचा तपशील. आता इथे जर न्यायालयीन प्रकरण जर प्रलंबित असेल तर ते आपल्याला नमूद करायचं आहे, नसेल तर कोणतेही न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नाही असं आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर कर्मचारी एखादी शिक्षा भोगत असेल तर तपशील लिहायचं आहे, जर भोगत नसेल तर आपल्याला कर्मचारी कोणत्याही प्रकारची शिक्षा भोगत नाही असं आपल्याला लिहायचं आहे. मी पूर्ण कर्मचाऱ्याचं नाव येईल, पदनाम येईल आणि याद्वारे असे जाहीर करीत आहे की मी वर दिलेली माहिती माझ्या माहिती आणि विश्वासानुसार सत्य असून ती असत्य असल्याचे कधी आढळून आल्यास मी शिस्तभंगाच्या कारवाईसाठी पात्र ठरेन याची मला जाणीव आहे आणि कर्मचाऱ्यांनी इथे स्वाक्षरी करायची आहे. त्याच्यानंतर सेवा अभिलेख परीक्षित करणाऱ्या अधिकाऱ्याची म्हणजेच SR व्हेरिफिकेशन होईल, जी माहिती दिलेली ती बरोबर आहे किंवा नाही. SR व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथे सेवा अभिलेख परिरक्षित करणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी म्हणजे आपल्या विभागातले प्रशासकीय अधिकारी येईल. त्याच्यानंतर आपली इथे खाली शिफारस घ्यायची आपल्या खाते प्रमुखांची. जर आपले सहाय्यक अभियंता असतील तर इथे आपल्याला
नमूद करायचे की सदर कर्मचाऱ्याला कालबद्ध पदोन्नती देण्याकरिता शिफारस करण्यात येत आहे, असं लिहून आपल्याला सहाय्यक अभियंत्याने शिफारस करायची आहे आणि सहाय्यक अभियंत्याचा सही व शिक्का आपल्याला घ्यायचा आहे. असं आपल्याला 2 प्रतीमध्ये भरायचं आहे. दोन्ही प्रतीमध्ये भरताना आपल्याला हाताने लिहायचं आहे, कार्बन कॉपीचा यूज करायचा नाहीये. आता 3 नंबर आपला आहे सॅप प्रणालीतील एन-ओ-सी. आता सॅप प्रणालीतील एन-ओ-सी आपल्याला काढण्याकरिता आपण सॅपमध्ये जाणार आहोत आणि आपल्याला टी कोड वापरायचा आहे ZHR_NOC. हा टी कोड वापरल्यानंतर आपल्याला ई-सी नंबर टाकायचा आहे. ई-सी नंबर टाकल्यानंतर आपल्याला एन-ओ-सी जनरेट होईल. ती एन-ओ-सीची प्रिंट काढून आपल्याला यामध्ये जोडायची आहे. आता त्या एन-ओ-सीवरती आपली खाते प्रमुखांची म्हणजेच प्रशासकीय अधिकारी किंवा आपले सहाय्यक आयुक्त यांची आपल्याला सही व शिक्का घ्यायचा आहे. आता 4 नंबर आपला आहे शाळा सोडल्याचा दाखला पडताळणी झालेला याच्यासोबत जोडायचा आहे. म्हणजेच नियुक्ती होते वेळेस जर आपली शाळा सोडल्याचा दाखला पडताळणी झालेला असेल, म्हणजे शाळेकडून व्हेरिफाय झालेला असेल, तर त्याची आपल्याला छायांकित प्रत याच्यासोबत जोडायची आहे आणि ती अटेस्टेड करायची आहे. जर समजा आपल्याकडे एस-आरमध्ये ती प्रत नसेल, तर आपल्याला शाळा सोडल्याची प्रत कर्मचाऱ्याकडून घेऊन ती प्रत आपल्याला त्याच्या शाळेला पडताळणीसाठी पाठवायची आहे आणि ती प्रत प्राप्त झाल्यानंतर ती प्रत याला ओरिजिनल आपल्याला जोडायची आहे. जर अगोदरच जर नियुक्तीच्या वेळेस पडताळणी झालेली असेल, तर त्याची आपण झेरॉक्स याच्यासोबत अटेस्टेड करून लावू शकतो. आता 5 नंबरचं आपलं डॉक्युमेंट आहे प्रपत्र अ म्हणजेच गोपनीय अहवाल. आता हे गोपनीय अहवाल आपल्याला लगतचे 5 वर्षाचे जोडायचे आहे. म्हणजे जर आता आपण करत असू 24मध्ये तर आपल्याला 23-24 असे मागं आपल्याला 5 वर्षाचे गोपनीय अहवाल लगतचे जोडायचे आहे. आता ह्या प्रपत्र अ मध्ये सर्वप्रथम आपण नाव टाकायचं आहे, वर्ष टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाते आणि विभाग टाकायचे. सध्या आपलं पद काय आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर यापूर्वी नेमून दिलेली कामे, त्यांची उद्दिष्टे आणि पार पाडलेले कामे, ते आपल्याला कामं, आपले काय कामं आहेत, दैनंदिन कर्मचाऱ्याचे काय कामं आहेत, ज्याला आपल्याला कालबद्ध द्यायची आहे, त्याचे कामं इथे नमूद करायचे आहे त्या कर्मचाऱ्याने. त्याच्यानंतर उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे वेगळं काही कामं केले असतील त्या वर्षामध्ये, तर तेही आपल्याला इथे नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर कर्मचारी इथे स्वाक्षरी करेल आणि त्याचा जो खालचा पार्ट आहे, तो आपल्या वरच्या अधिकाऱ्याने म्हणजेच खाते प्रमुखांनी म्हणजेच सहाय्यक अभियंता आपले असतील, तर त्यांनी तो खालचा पार्ट भरायचा आहे. आता इथे निकट पर्यवेक्षकाची स्वाक्षरी म्हणजेच एईच्या आधी म्हणजे जे जेई असतील, एसए असतील, त्यांनी इथे नाव, पदनाव आणि दिनांक लिहून स्वाक्षरी करायची आहे. त्याच्यानंतर आपले येई स्वाक्षरी करतील. तर अशा प्रकारे हा आपल्याला गोपनीय अहवाल 5 वर्षाचा लगतचा 5 वर्षाचा सोबत जोडायचा आहे. आता आपलं लास्ट असणार आहे परिशिष्ट अ म्हणजेच कर्मचाऱ्याचा तपशील दर्शवणारा तक्ता आहे. आता इथे सर्वप्रथम येईल 1 नंबर म्हणजेच अनुक्रमांक येईल. त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचे नाव व कर्मचारी संकेतांक. त्याच्यानंतर जन्मतारीख पण आपल्याला इथेच नमूद करायची आहे. त्याच्यानंतर विद्यमान पद व त्या पदावरील नियुक्ती दिनांक म्हणजे सध्या त्या कर्मचाऱ्याचं पद कोणतं आहे व त्या पदावरील नियुक्ती दिनांक किती आहे. त्याच्यानंतर जात प्रवर्ग कर्मचाऱ्याचा कोणता आहे, बिंदू नामावलीतील जात प्रवर्ग म्हणजेच कर्मचारी लागताना कोणत्या जातीने लागलेला आहे, तो जात प्रवर्ग आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचा दिनांक म्हणजे जात प्रमाणपत्र केव्हा मिळालं त्याचा दिनांक आपल्याला लिहायचा आहे. वैधता प्रमाणपत्राचा पण दिनांक लिहायचा आहे. त्याच्यानंतर कर्मचारी धारण करीत असलेली शैक्षणिक व तांत्रिक अर्हता. आता कर्मचारी कितवी पास आहे ते आपल्याला टी-सीवरून कळणारच आहे, ते आपल्याला इथे भरायचं आहे. त्याच्यानंतर महानगरपालिकेतील प्रथम नियुक्ती दिनांक व पदनाम. आता कर्मचारी लागताना त्याची प्रथम नियुक्ती दिनांक काय होती आणि त्याचं पद काय होतं लागताना ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर देण्यात आलेल्या पदोन्नतीचा दिनांक व पदनाम. त्याच्यानंतर जर काही प्रमोशन मिळालं असेल, तर त्या प्रमोशनचा दिनांक आणि पद नमूद करायचं आहे. आता कर्मचाऱ्याने यापूर्वी पदोन्नती नाकारली होती का? जर नाकारली असेल तर हो लिहायचं आहे, नसेल तर नाही लिहायचं आहे. आता ज्या पदावरून पदोन्नतीचा लाभ अनुज्ञेय आहे, ते पद व त्या पदावरील नियुक्ती दिनांक. आता कर्मचाऱ्याचं ज्या पदावरून त्याचा पुढचा टाईम बॉन्डचा लाभ त्याला अनुज्ञेय आहे, तर त्या पदावरील त्याचा नियुक्ती दिनांक आणि पद लिहायचं आहे. आता ज्या पदावरून सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पदोन्नतीचा लाभ अनुज्ञेय आहे, त्या पदावर 10, 20, 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत का, तो दिनांक आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतर जर
कर्मचाऱ्याला आधी 12 वर्षांनी कालबद्ध पदोन्नती दिली असेल, तर त्याला आता 8 वर्षांनी द्यायची आहे. म्हणजे 10, 20, 30 आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर इथे आता कर्मचाऱ्याची आपल्याला त्याच्यामध्ये जर कर्मचाऱ्याच्या ए-डब्ल्यू-एल वगैरे असतील, तर तेवढे दिवस ते पुढे जाणार आहे. जर ए-डब्ल्यू-एल असेल, तर उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे ए-डब्ल्यू-एल या कर्मचाऱ्याचे 3 आहेत. तर 3 दिवस त्याच्यानंतर 11/6/22 रोजी त्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु 3 दिवस ए-डब्ल्यू-एल असल्यामुळे त्याचं 15/6/2022 पासून त्याला पहिली कालबद्ध पदोन्नती अनुज्ञेय आहे. ए-डब्ल्यू-एल असतील तर तेवढे दिवस आपल्याला पुढे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार अनुज्ञेय उच्च वेतन श्रेणी. आता कर्मचाऱ्याची जी वेतन श्रेणी आहे, म्हणजे तो M9, M10 काय असेल तो, त्या आपण त्याला आता पदोन्नतीने म्हणजे कालबद्ध पदोन्नतीने कोणती उच्च वेतन श्रेणी देणार आहोत, ती आपल्याला इथे नमूद करायची आहे. त्याच्यानंतर पदोन्नतीसाठी विहित केलेली खात्यांतर्गत परीक्षा व्यवसाय चाचणी उत्तीर्ण आहे का? आता पदोन्नतीसाठी म्हणजे टाईम बाउंडसाठी जर एखादी व्यावसायिक चाचणी वगैरे असेल किंवा पदोन्नतीसाठी जर एखादी व्यावसायिक चाचणी असेल, तर ती त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे का? तर इथे लागू असेल तर हो लिहायचंय किंवा नाही लिहायचंय. जर लागू नसेल तर लागू नाही लिहायचंय. त्याच्यानंतर सेवा अंतर्गत आश्वासित प्रगतीचा लाभ मिळाल्यास अनुज्ञेय असलेल्या तारखेस कर्मचाऱ्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या खात्यांतर्गत चौकशीबाबतचा व कर्मचारी शिक्षेखाली होता किंवा कसे याबाबतचा खात्यांतर्गत चौकशी व शिक्षेबाबतचा अहवाल आपल्याला लिहायचा आहे. तर आता इथे कर्मचाऱ्याने सादर केलेल्या प्रपत्र ब नुसार व सॅप प्रणालीमधील प्रमाणपत्रानुसार ज्या डेटला आपण हे बनवतोय त्या डेटपर्यंत जर त्याच्यामध्ये त्याची जर काही चौकशी प्रलंबित असेल तर त्याची डिटेल इथं लिहायची. जर नसेल तर प्रपत्र ब नुसार व सॅप प्रणालीनुसार म्हणजेच प्रपत्र ब आपण सेवा अभिलेखानुसार चेक केले आणि सॅप प्रणालीच्या प्रमाणपत्रानुसार आपण ज्या दिवशी हे बनवतो आहे त्या दिवशी त्याची प्राथमिक खात्यांतर्गत चौकशी प्रलंबित नाही, तसेच शिक्षाधीन नाहीत. जर असेल तर डिटेल लिहायची, नसेल तर अशा प्रकारे लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती पदोन्नतीचा लाभ मिळण्यास अनुज्ञेय दिनांकापूर्वी 5 वर्षाच्या अहवालाची प्रतवारी. आता जे आपण लगतचे 5 वर्षाचे त्याचे गोपनीय अहवाल घेणार आहोत, त्या गोपनीय अहवालामध्ये त्याची प्रतवारी काय आहे, ब आहे किंवा क आहे. आता जर उत्कृष्ट असेल तर त्याला अ येणार, चांगली असेल तर त्याला ब येणार. त्याच्यानंतर सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती पदोन्नतीची समितीची शिफारस. आता इथे समितीची शिफारस येणार आहे. तर आता इथे या ठिकाणी म्हटल्यानुसार मुकादम या पदावर पहिली कालबद्ध पदोन्नती दिनांक 15/6/22 पासून देण्यास मंजुरी देण्यात येत आहे. तर इथे आपल्याला समितीची शिफारस अशाप्रमाणे लिहायची आहे. त्याच्यानंतर इथे खाली प्रशासकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी येणार आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे खातेप्रमुख असतील त्यांचं पदनाम येणार आहे आणि त्यांची स्वाक्षरी येणार आहे आणि त्याच्यानंतर आपले जे सहाय्यक आयुक्त आहे त्यांची स्वाक्षरी येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला परिशिष्ट अ म्हणजेच कर्मचाऱ्याचा तपशील दर्शवणारा विवरणपत्र आपल्याला भरावायचं आहे. तर आपला हा तक्ता मंजूर होऊन आल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्याला कार्यान्वयन आदेश द्यावा लागेल. तर कार्यान्वयन आदेश काढताना इथे आपण नमूद करणार आहोत कालबद्ध पदोन्नती समितीच्या म्हणजेच तो जो तक्ता आहे त्याच्यावरती जो आपला नंबर असणार आहे, तो नंबर आपल्याला कर्मचाऱ्याच्या ॲप्लिकेशनवरती डिस्पॅच असेल, तो नंबर तिथे आपण टाकणार आहोत आणि तोच नंबर इथे आपला येणार आहे. त्याच्यानंतर दिनांक लिहायचा आहे. कोणत्या तारखेला सहाय्यक आयुक्तांनी मंजुरी दिली. अन्वय दिलेल्या मंजुरीनुसार सहाय्यक अभियंता आपला जो डिपार्टमेंट लिहायचं आहे यांच्या आस्थापनेवरील इथे त्याचा ग्रेड लिहायचा आहे. त्याचा ग्रेड काय आहे तो म्हणजे 7 पेनुसार यम किती आहे तो. या वेतन श्रेणीतील कामगार या पदावर कार्यरत असलेले खाली उल्लेखित कर्मचाऱ्याला परिपत्रक क्रमांक हे परिपत्रक क्रमांक येणार आहे. 2 परिपत्रक क्रमांक आहेत. मधील तरतुदीनुसार श्रेणीबद्ध पदोन्नती साखळीमधील आता त्याला कोणत्या पदावरती आपण पदोन्नती येणार आहोत ते आपल्याला टाकायचं आहे. या वेतन श्रेणीतील आता त्याचं पद काय आपण त्याला टाईम बॉन्डचं त्याचं कोणतं पद देणार आहोत ते आपल्याला इथे लिहायचं आहे. या पदावर खालील उल्लेखित दिनांकापासून पूर्वलक्षी प्रभावाने खालील अटी व शर्ती सापेक्ष कालबद्ध पदोन्नती देण्यात येत आहे. आता खाली त्याचं नाव असेल, त्याच्यानंतर त्याचं पद म्हणजे त्याचं ॲक्च्युअल पद काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे आणि कालबद्ध पदोन्नतीचा दिनांक लिहायचा आहे. त्याच्यानंतर हे आपले 3 अटी आहेत. सदर पदावरील कालबद्ध पदोन्नतीमुळे मूळ पदाच्या जबाबदाऱ्या कर्तव्य यात वाढ होणार नाही, तसेच त्याच वेतन श्रेणीतील नियमित कार्यात्मक पदोन्नती
मिळाल्यावर पुन्हा वेतन निश्चितीचा लाभ देय होणार नाही. म्हणजेच एकदा मिळाली की ती परत आपल्याला वेतन निश्चितीचा लाभ देय होणार नाही. पदोन्नती साखळीतील उच्च पदावरील पदोन्नती नाकारली अथवा सदर उच्च पदावरील पदोन्नतीस अपात्र ठरविल्यास कर्मचाऱ्यास देण्यात येणारा आलेला लाभ पदोन्नती नाकारण्याच्या किंवा पदोन्नतीस अपात्र ठरवल्याच्या दिनांकापासून काढून घेण्यात येईल व कर्मचाऱ्यास पूर्वीच्या पदावरील वेतन अजून होईल, मात्र दिलेल्या लाभाची वसुली करता येणार नाही. आता याच्यात काय म्हटलंय, जर कर्मचाऱ्यांनी जर नाकारला असेल पदोन्नतीचं किंवा जर अपात्र ठरवलं असेल तर ज्या नाकारली त्या दिनांकापासून किंवा अपात्र ठरवलं असेल तर त्या दिनांकापासून त्याचा तो टाइम बॉन्डचा म्हणजेच कालबद्धाचा लाभ काढून घेण्यात येईल आणि त्याला मूळ पदावर म्हणजेच मूळ पदावरील वेतनावर बसवण्यात येईल आणि दिलेला जो त्याला लाभ आहे त्याची वसुली करण्यात येणार नाही. कालबद्ध पदोन्नतीच्या पदाकरिता विहित केलेली अर्हता, पात्रता, ज्येष्ठता इत्यादी काही परिपूर्ण करीत नसल्याबाबत भविष्यात निदर्शनास आल्यास कालबद्ध पदोन्नतीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल व दिलेल्या लाभाची संपूर्ण वसुली करण्यात येईल. आता जर अर्हता, पात्रता, ज्येष्ठता ही जर त्याची नसेल आणि हे जर भविष्यात लक्षात आलं, निदर्शनास आलं, तर त्याचा लाभ जो त्याला कालबद्ध पदोन्नतीचा दिलेला आहे तो पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे देण्यात आलेल्या दिनांकापासून रद्द करून त्या दिनांकापासूनची त्याची वसुली करण्यात येईल. ह्या त्या अटी आहेत. त्याच्यानंतर आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची सही होणार आहे. आता याच्या 3 प्रती काढायचे. मूळ प्रत कर्मचाऱ्याला देणार आहोत. त्याच्यानंतर 2 नंबरची जी आहे सेवा बिलाखात आपण त्याची प्रत ठेवणार आहोत म्हणजेच पर्सनल फाईलला आणि 3 नंबर जे आहे ऑर्डर बुकला म्हणजेच कार्यालयीन प्रत आपण ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला कार्यान्वयन आदेश काढायचा आहे. आता कार्यान्वयन आदेश काढल्यानंतर त्याचं आपल्याला फिक्सेशन बनवावं लागेल. त्याच्यानंतर फिक्सेशन बनवल्यानंतर फिक्सेशनची नोंद तसेच कार्यान्वयन आदेशची नोंद आपल्याला घ्यायची आहे. आता फिक्सेशन कसं बनवायचं त्याची लिंक म्हणजेच या अगोदर फिक्सेशन बनवण्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक आपल्याला इथे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात येईल. तिथून आपण ती बघू शकता आणि तसं फिक्सेशन बनवू शकता. आता कर्मचाऱ्याचा मूळ अर्ज, प्रपत्र ब, त्याच्यानंतर गोपनीय अहवाल आणि तपशील दर्शवणारे विवरणपत्र. तर याची आपल्याला PDF फाईल डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड लिंक देण्यात येईल. त्याच्यामध्ये आपल्याला PDF फाईल आणि वर्डची फाईल सुद्धा देण्यात येईल सॉफ्ट कॉपी. ती आपण डाउनलोड करून वापरू शकता. तर आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या BMC कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. सदर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.